सो काही जाऊया आपण पट्टी घेऊन आतमध्ये आता. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. चला, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मॅच बघितली आणि मला खारबावला जायचं आहे. खारबावची पालखी निघणार आहे. पप्पा तुमचा फोन कुठे आहे? पप्पा मोबाईल तुमचा का नाही? कोणी उचलील पटकन. सो चलो, खारबावला जायचं आहे पालखीला. खारबावच्या पालखीमधून मग नंतर आम्ही जाऊ पनवेलला. तर चला, आता आपण पोचलो खारबावला आणि ते स्टॉपवर पालखी आलेली आहे. तुम्हाला पालखीचा व्ह्यू दाखवतो. तिथे सध्या एका साईडला गाड्या आहेत फक्त. हे बघा, हार्दिक स्वागत आहे. आपल्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची आपल्या आशीर्वाद आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित त्याचंही वसईकरीण बाय निकिता शिलूकर यांचंही स्वागत आणि सन्मान मंडळाला करायचा आहे. खोला तो आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा राहुल चावी दे माझी. धरून ठेव ए कल्प्या एवढा ना तिथे उभी. अरे इकडे डोंट कर, इकडे डोंट कर. अंकुश शेलार आपले स्वागत आणि सन्मान. नितीन पाटील आपल्या विनंती आपल्या हवाबाचे हवापत हरकोनाथ बाबा पाटील स्वागत आणि सन्मान केला जात आहे. ओके, सन्मानचिंता चिराग आणि सन्मान करायचा आहे. ए भाई ये ना आपल्या खारबागावची कलाकार मिका कारभारी तिचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रेम कुई, श्री प्रेम कुई आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने केलं जात आहे. चिराग इकडे बघ, चिराग मागे बघ. चिराग पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपला सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. जय एकविरा. नितेश पारख्या पाटील पुढे यायचं आहे. जितेश घोटकर रील स्टार आहे, तर आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचं. आपले स्वागत आणि सन्मान. शमिका कारभारी आपल्या खारबाव गावचे कलाकार आहेत, अतिशय उत्तम कलाकार. त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी गावाच्या वतीनं. सूचना अशी असणार आहे, इथे पालखीचा जो फायर शो आहे त्याला सुरुवात होतीये आणि फायर शो साठी इव्हेंट आहे आणि वरिष्ठ मंडळ आहे. फायर शो साठी आपण थोडं मागे सरकायचं आहे. थोडंसं मागे सरकून आपण सकाळी जायचं आहे. पालखीवर वारीचा देखावा बनवलेला आहे. पुन्हा एकदा सूचना अशी असणार आपण आहे. पालखी सोहळा बघूया. पहिल्यांदा या ठिकाणी मालकरी श्री ज्ञानेश्वर भजन मंडळ, संत ज्ञानेश्वर भजन मंडळ खारबाव, आपण पालखीच्या भोवती या ठिकाणी भजन करायचं आहे. पालखीच्या भोवती
ऐकर ऐकर हे दिदी ऐकर ऐकरा हॅलो हो काढू तर चला गाईज आम्ही आलो घरी आणि आता इथे आम्ही प्लॅन बनवला आहे पोपटीचा. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो वरती सीलिंग ही एवढी रेडी झालेली आहे. ही बघा सिम्पलमध्ये ठेवलं आहे. हे इथे ह्या चेन्स ठेवल्यात बघा. ही बघा ही चेन दिसते तुम्हाला तशी चेन एक इथे इथे एक तिथे आणि एक तिथे बघा. इथे हा झुंबरी नाही इथे पण एक हे आहे चैन आहे आणि इथे अजून एक चैन आहे ती आतमध्ये ते अजून काढली ना बाहेर. इथे झुंबर येईल तिथे आणि ह्या 5 चैनी कशाच आहेत ते तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की इथे आम्ही पोपटीचा प्लॅन केलेला आहे. पूर्ण प्लॅन रेडी आहे आणि आम्ही आता पोपटी बनवणार आहोत. तर चला आपण आता याच्यामध्ये शेंगा बटाटी आणि अंडी टाकलेली आहेत. अजून अंडी टाकूया. पाला असा सिस्टमॅटिक कॉर्नरने लावतोय थोडासा मध्ये आणि शेंगा अजून नक्की कांदा ना मम्मी टाकून ते फेकून जमलं तर कांदा बोलतो भारी लागते. आपण कांदा पण टाकू नाही बस. अशा शिंगांनी भरू. तर चलो गाईस पोपटी भरून आम्ही लावलेली आहे आग. आग लावायचं काम मी मामाला दिला ना. मामा का तुला का दिला आयो काम? आग भारी लावतो मी. मामा आगले भारी लावतो मी सगळ्यांची ना. मामाने खूप सुंदर आग लावलेली आहे बघा गाईज. तुम्हाला पण जर आग वगैरे लावायची असेल तर मामाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काय नाव मामा? साबळे मामा. ही आग नाही काही दुसरी आग. हा का? ते काय आहे? ये पोपटी गावाला.
शिंदारला तो सगळा. उचकी लागली, कोणी आठवण काढली काय माहित. तर चला, आमची पोपटी झालेली आहे आता. चप. चला आपण पोपटी उचलूया आता. गरम असेल आवरा जाड घेतले, ओला करून तरी चटका बसते. बस तर बस कपडा होल. कुठे ग? तिकडे का? ते घे ना. चलो 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 चलो. पलटी करू का डायरेक्ट? ना झटका लागत. जे काय थंड होईल ती. हे बघ घातलं होतं बघ. चालू कर ते तेन गावचे पेपर आणू तेन या काढू ना भाई पेपर वाचून. हां पेपर आणू का त्यांचे डायरेक्ट पाला काढू ना फक्त. पेपर ताज्या कसं होतं ना नको बोला गरम नाही लागत सर. थंड होईल त्या थंड होईल. तुम्ही वरचं पहिले काढ ना. वरचा काढतो. थांबा ना, इथून डायरेक्ट हे करू ना. वरू का पप्पा चटका बिटका बसल. चटका बसेल. ठीक आहे. झाले आता पाला पक्का दे. असं असं पाला खेच चालला का पाला खेच पडे का पाला खेच तब तू बचन गरम आहे. गरम आहे पप्पा. गरम होता हरच बिजा आता आलो. तुम्ही फ्रीज मधले करली थंडी राहील ती. आता असं गोल करू ना असे खालच्या वरचे वरचं खालते का झाली की मिक्स तशीच. कांदा झेट पण लागला रे. कांदा कुणी बघितलं टाकताना? हा? कुणी बघितलं कधी कांदा टाकताना? मा नक्की घे. मा कोणी बघितलं? मिनी भारी लागली आणि बार लागतात. जर पोपटीन कांदा चांगला लागला नाही. कांदा तर झेट पण अरे त्याला बुजलं, शेक नाही लागला, बुजलाच नाही. नाही लागली शेक. तो बघ साल पण नाही गेला त्याचा. तो बघ काल बाहेर करते का तू बाहेर कर नाही म्हणजे बाकी बोल्यान तो एकच नाही झाला. नरम झाली बाई तो. नरम आहे. पहिले आवरेज खाऊन नंतर बाकी काढू. बस ठेव थंडीवर. काय
आता शिंगाण बीजा पक्या ती ताट भरला आपला. अंडा फुटले घेऊ. चिकन खाल्यावर समजत पोपटी झाली की नाही. बीज दर्पण लसूण होती. थांब पोपटी खाऊन जा. 12 वाजले. चिकन खाऊन गेलं असताना तो फ्राय केलेला. फ्राय केलं चिकन एकच नंबर लागला. हो ना उसं आहे तो अजून आहे त्याच्यात. जागा नाही देत. थोडासाच आहे. जागा पण ना खाली पडेल. नको नको हं? जागा खाली पडेल. थंडी होते ना. चालेल चला मग. सो काही जाऊया आपण पोपटी घेऊन आतमध्ये आता. मगर योकही करायला लागला. खाईल का मी कांदा कोण खाते कांदा. बाबा 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 ठेवायचा आवडा कोण करेल. उठल्या उठल्या सकाळच्या गावाचा आता झोपली. कोणी आता का कोणी सकाळी खा. झोपली मग सकाळचे तुम्ही मला वाटतं कधी का सवाल. उरून तेव्हा ना. तर चला आम्ही पोपटीवर धुडगूस सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही कांदा टाकलेला आहे. तो पप्पाने काढलेला आहे कांदा. बाय नरम झाले नरम. खाऊन बघा ना. भाडला ना मला. लय फोडून गरम बघा. असेल. गरम असेल. एवढा गरम. कसं लागतं? मग बघ फार लागते कांदा. कांदा भारीच लागते. मी पहिले शिंगा खाऊन घेतो नंतर कांद्याला हात लागेल.